अन्न पाणी घेणार नाहीत बघा. भूक लागली पुढं सरकवणार, नॅचरल काम पुढं सरकवतील, नैसर्गिक क्रिया माणसं थांबवून ठेवतात. बरोबर आहे का नाही? पण औषधं कुठेही असलं तरी, परवा एक जणाचे ते मेले होते, गेले होते, तिथं मैतीला गेलतो, ते मेलंय त्याला त्या ह्याच्यावरती झोपवलंय, रेडिओवर नाही, स्मशानभूमीत ते लाकडं असतात ना त्याच्यावरती झोपवलंय. एवढा मोठा मोडका त्याच्या छातीवर ठेवलाय, ते का उठून बसणार होतं का? बरोबर आहे का नाही? आणि वर मुलगा आलाय, खिशातनं त्याची औषधं काढल्यात, शुगरची, बीपीची, आणि तिथे ठेवल्यात. मी म्हणलं बाळ हे काय? नाही, वर जाताना बाबांना त्रास नको. म्हणजे मी तरी बाबाला औषध त्रास नाही, औषध आता आणलेली फुकट जाण्यापेक्षा जाऊ दे त्याच्याबरोबर, आहे का नाही? औषध पाणी 10% बरं करताय, लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला बरं व्हायसाठी इच्छा पाहिजे. आपल्याला सगळ्यांना रोग काय माहिती लय मोठा निमित्त काढायची नुसती. नाही हो मला होतच नाही, हो तुम्ही लय भारी बोलताय, काय करू, माझं गुडघेच दुखते, त्याला काय करू? तुमचं ऐकल्यावर असं उठून पळावं असं वाटतंय. मग कोण अडविते तुम्हाला? रेल्वे आली का अडवी? काय झाले? पण माणसं बघा पळायला बघत नाही. बाप अशी इच्छा होते, तशी इच्छा होते नाही, आहे म्हणायचं नाही, कामाला लागायचं. आजारातून बाहेर पडण्यासाठी हिंमत पाहिजे. एखाद्याला म्हणलं ना तर बीपीची गोळी बंद करता का? बघा काय अटॅक आला तर मरायचं, त्यात काय मरायचं? नाहीतर जगून काय तुम्ही झेंडा लावणार आहे बीपी शुगरची औषधं खाऊन? मला सांगा. आजपर्यंत सांगा की काय शुगरची औषधं चालू आहेत, मिलिटरीत भरती झाला आहे, काय झालं? अहो फिटनेस पाहिजे, शरीराला फुकट मिळतेल्या गोष्टी गरजेच्या असतात, पण आम्ही ते घेत नाही. पहिली गोष्ट, व्यायाम करायला काय खर्च आहे? काय खर्च आहे? चालून फिरून आलं तरी बस आहे का? तिकीट काढायला लागते का चालायला जायला? 10-20 रुपयाचं तिकीट काढायला लागते, असं काय का? 50-100 रुपये तिकीट काढायला लागते, आहे का खर्च? हसायला काय खर्च आहे? हाय खर्च? हा, रडायला खर्च आहे दवाखान्यात जाऊन. आधी झोपलेला असते ते त्या फॉटवरती, तिथं जायचं, पैसे घालायचे आणि रडायचं त्याच्याजवळ. 2 लाख रुपये आजपर्यंत खर्च केलं तर काय खरं नाही, रडायचं. ते अर्ध मेलेलं असते, 2.5 लाख रुपये घालायला होते, 4 दिवशी मरते. त्याला आत्मविश्वास देत नाही. आत्मविश्वास घ्यायला काय लागतंय सांगा? हिंमत ठेवायला काय लागतंय? खर्च आहे का? बोला जरा. नाही म्हणजे तुम्हाला कळते का नाही ते मला कळते नाही. गेल्यावर तुम्ही आपलं त्या परशाचा बाण होता का, काय म्हणतोय ते लंगड, तसं आपलं तुम्ही म्हणता काय म्हणलं होते, बोलून गेलं वाटतं. असलं काय नको. तुम्हाला कळतंय ना? तर हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. आयुष्य जगण्यासाठी बघा अशक्य काहीच नाही, पण आम्हाला रड्यानं गाठलंय. काय करायचं? प्रत्येक गोष्टीला रडणं बाजूला ठेवायचं, हसणं आजपासून घ्यायचं. अशक्य काही नाही, आजारातून बाहेर पडायला काही अशक्य नाही. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेलं सांगा की? बीपी आहे का? कॅन्सर, किडनी फेल, किती प्राण्यांचं पक्ष्यांचं आहे? काहीतरी बोला नुसते माना ते तरी बोलू दे. आहेत काय माणसं? हा आम्हाला किडा आहे तो, आजार नाही, किडा आहे. तिकडे डोक्यात लय मोठे किडा आहे. रिपोर्ट बघायचो 250 शुगर म्हणणार, लगेच बघा 250 शुगर, तर ह्याचं ऐकून ती बीपी वाढला. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. बीपी बरोबर शुगर बरोबर बीपीचं बी घे, आहे का नाही? आधी मध्ये तपासायला ये. काय लोक तर घरातच तपासायचे होते, पोचायचं शुगर बघायची. आज तर बघा की 270 झाली, आता काय 20 न वाढली, 30 न वाढली. अरे मरुदे सगळं काय तपासायचं? जेव्हा जाणार तेव्हाच जाणार. त्याच्या अगोदर काय तू मोदी साहेबांचा वशिला घालून सुद्धा तू जाणार नाहीस, मला माहिती आहे. कुणाचाही वशिला घाला, माझा वशिला घातला तरी थांबणार नाही मी. कुणाचाही वशिला घातला तरी वेळ आल्यावर तुम्हाला मीच काय, माझा बाप पण वाचवू शकणार, मी स्वतःला वाचवू शकणार नाही. तर वेळ आल्यावर कुणाचं काय चाललंय एवढं कळतंय ना? मग कशाला खायचं काय? आणि खायचं तर चांगलं खायचं, आपल्याला कळत नाही. आम्हाला पिझ्झा बर्गर गोड लागते, घरची भाकरी चांगली लागते नाही काय? मला माहिती आहे. हा, आम्हाला कसं आहे, शुगरची औषधं, बीपीची औषधं, अहो आयुर्वेदातली घ्या की, भाकरी आहे आपली, घ्यायचं आहे ना, आयुर्वेदातलं घ्या. घरची भाकरी राहिली बाजूला, हे जाते आणि पिझ्झा बर्गर खातो आणि उगाच असं टुम फुगून येते. काय उपयोग आहे?
एकेकाचं तोंड बघितलं तर काय सांगायचं, ते बर्गर ठेवल्यासारख्या पुरींचा आता गाल झालं असला असला सुजऱ्या पुऱ्या, काय ताकदच नाही. कशी जिजाऊ होणार सांगा, आत्ताची जाऊ अशी चालते, काय सांगायचं लग्नाच्या आधी कसं होणार अहो. कपड्यांना साईज मिळाला दुकानात, आता ढोल्या लोकांसाठी कपडे काढल्यात. हा, पोट दिसू नये म्हणून कपडे, दिसू नाही, दिसलंच नाही पाहिजे. प्लेन व्हायसाठी काय लागते, खर्च आहे का? व्यायाम करायचा, खाण्यात पत्ते पाळायचे नाही. परमेश्वरानं पंचपक्वानाचं ताट दिलंय का, खाऊ का नाही येड्यानं? बरोबर. खाल्लं पाहिजे. आंबट खात नाही, गोड खात नाही, तिखट खात नाही, कोलेस्ट्रॉल आहे, हृदयाचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, मग मर जा की सरळ सर. काही काही लोक बाजाराची ती लिस्ट नाही तसं माझ्याकडे लिहून आणतात. डोळ्यांसाठी, हा डोळ्यांचं दुखणं आहे, ऐकता ना डॉक्टर, डोळ्यांचं दुखणं आहे, नंतर आधीमध्ये जळजळ होते, ते डोळ्यापासून चालू करते, हळूहळू हळूहळू येते का नाही, छातीवर येते, पोटावर येते, पोटा साफ होत नाही, पोटा साफ होत नाही, चिकट होते. आता त्याच्यावर लिहून घ्या, तुला काय होते तुला कळत नाही तर तू लिहून आणतोस, मग तू कसला? पाणी प्यायचं नाही, व्यायाम करायचं नाही, चिकट होईना तर काय होणार? बरोबर. बघा की माणसं वेळेला खात नाही, वेळेला औषधं खातील पण अन्न खात नाही. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट, काय लागत नाही शरीराला. बाकी काय लागतंय सांग, काय गरज आहे? आज माझं वय पण 56 आहे. वाटत नाही. हा, वाटत नाही. अशीच कपडे घालून मुलग्याला मुलगी बघायला गेलो, त्याला सोडून मलाच बघायला लागलो. मम्मीला खुनवायली, ही आहे का ती आहे? पोरग्याने हात जोडला, म्हणला बाबा परत तुम्ही तेवढं काय माझ्या बरोबर. असं राहायला पाहिजे. उगाच म्हणाय नाही पोरगा वयात आला की त्याला मित्र बनवावा. तू वाटावास ना त्याला मित्र, तुझं पोट सुटलेलं, केस उठलेले, तुला कोण मित्र म्हणणार? पोरग कसं मित्र म्हणणार? ते जाते गाडी बसून असं मागत चप्पन व्हायची बघितली. पोरग गाडी चालवायला तर मागं धरून बसते, पोरग्याला की धरून बसत नाही. असं काय सांगायचं? अहो आपण गाडी चालवायची, त्याला माहिती चाल मागं बस आहे का नाही? घर बांधताना पण एकच दरवाजा, ज्याला गरज आहे आत ये, ज्याला गरज नाही गेट आउट. आम्ही 2-2 दरवाजे ठेवून बांधतोय. हा, ती 2 जण राहतात, आम्ही कोणत्यात म्हशी राखायला, शेतातल्या घरात फार्म हाऊसवर राहतोय म्हणून अभिमानात सांगते. जर फार्म हाऊस सगळीकडे दरवाजे मोकळेच, कडी नाही. मेलं तर सकाळशिवाय कळत नाही, रात्रीत मेलं तर ही परिस्थिती आहे. अशाला काय राव का? हो का, कोविड मधून आपण वाचलेली सगळेजण भाग्यवान लोक आहे, एवढं मला माहिती आहे. कोविड मध्ये मिलीत 4 खांदेकरी सुद्धा मिळाले. बरोबर. आता तिथं येतील तरी, आहे का नाही? अहो मुलांनी प्रेस घेतली नाही आई वडिलांची, मुलांनी घेतली नाही. मला म्हणली वाया जाऊ दे तिकडल्या तिकडे. माझी पण लहान मुलं आहेत, बाबांचं प्रेस घेऊन त्यांना काय झालं तर काय करू, आहे का नाही? आईचं प्रेस घेऊन त्यांना काय करू? आता निदान कानातल्याच्या आशेनं का असं पोरग रडेल, आईच्या कानातलं काढून घ्या राहिले बघा म्हणून ते सांगल रडत पोरगी म्हणल आई मला गळ्यातलं देतो म्हटली, रडत तरी त्या निमित्तानं. जावा एक जनावर लय वेगळं असते, बरोबर का नाही? फुलं असतात का नाही, तिकडे काही ठेवत नाही, त्याच्या बाजूला बाट ठेवायचं, त्याच्यावर अंड ठेवायचं. आवळा तिकडं उतरते, बरोबर अंड्यावर चोच मारतोय. जावाय लगेच म्हणते सासऱ्याचं लय प्रेम होतं माझं. 1-2 एकर होतं का नाही, मला घे म्हणत होता, मी नको म्हटलं. माझी शेवटची इच्छा आहे तूच घ्यायचं, काय पैसे द्यायचे नाहीत, माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणत होतं, माझी शेवटची इच्छा. सासून ऐकलं की आणि सासूजवळ जाऊनच बोलतोय, असं होतं मला. सासू म्हणते घे बाबा, आता काय त्यांची इच्छा होती तर घेऊन टाक. अंड कुणाचं जावायला गाठलं होतं, अंड कोंबडीचं. खाल्लं कोणी सासऱ्यानं खाल्लं कावळ्यानं. अंड कोंबडीचं खाल्लं कावळ्यानं 2 एकर ह्याला मिळालं ना. गेलं कुणाचं सासऱ्याचं, आलं कुणाला जावयाला. आम्ही पण जावया, आम्ही पण अंडच घेऊन जाणार. आमचं माळकरी आहे, हो काय करायचं? आमच्याला माळ घातले, ते मला लय अवघड करून ठेवलं. तर चला असो, बघा हसत खेळत राहावं, आनंदात राहावा. औषध घ्यायचे आहेत ना, वेळ झालाय, माफ करा, सगळ्यांची क्षमा मागतो खरं तर. कारण काय झालं, कोल्हापूरहून येऊन मग इकडं आलोय. तर हसत खेळत राहायचं, आनंदात राहायचं. आयुष्य कधी संपल काय माहित नाही. उगाच नुसतं भांडणात वेळ काढायचा, कुठेतरी
कशातही वेळ काढतात माणसं. एक माणसं 2-2 दिवस बायको संग बोलतच नाही. काय मिळवलंच, काय मिळवलं आपण? बायको संग 2 दिवस बोलाय उगाच नुसतं ते आपली हात मारते. अहो ऐका की जुन्यातले असेल ना, नाहीतर आत्ताच्या ते बोलत नाहीस ना, जा म्हणते ती व्हॉट्सअप ठरलेलं आहे ती व्हॉट्सअपवर आहे. बोल नाही तर नाही बोल. अरे तुरीची भाषा आहे आता. नवरा आहे का कामगार आहे कळतच नाही. परवा इथं पुण्यात बघितलं, बाई गाडी चालवत आली की आपला उत्तरला डिक्की उघडली, डिक्की मधलं सामान काढायला. मला वाटलं का अरे थांब ती बॅग घे बघू, ते हे कर, ते खाली ठेव, ते राहू दे रे, ते दुसरं घे म्हणत. मला वाटलं कामगार आहे वाटतं. मी गेलो म्हणलं ताई नमस्कार नमस्कार. म्हणलं कामगार भारी आहे म्हणलं. अहो म्हणली नवरा आहे माझा. काय सांगतो अरे तुरीची भाषा कशी का चालतंय. लव्ह मॅरेज काय बोलणार. आमच्या आईनं जर नाव घेतलं असतं ना आमच्या बाचं, तर काय सांगाय कोल्हापुरीनं झाडलं असतं काय का नाही. तर असं चला, हसत खेळत राहा, आनंदात राहा, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. घर बांधायचं पण एकच दरवाजा ठेवायचा, वास्तुशांतीला कुणाला बोलवायचं नाही. नाहीतर लय पाहुणं काय 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 सांगून जातात, ते डोक्यात राहते बघा. आजार कुठलाही असू दे, लय रिपोर्ट काढत बसायचं नाही. काय असेल ते असं नाहीतर अहो ते देवाला इकडंच का केला, ते जिनामधनच का काढला, ते इकडं असंच कशाला, जरा दिशा चुकली आहे बघा, ते अमुक करायला पाहिजे होतं, तमुक करायला पाहिजे होतं, असं सांगितलं ना वास्तुशांतीला गप खात्यातनी जात नाही. असं नाही, लय 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 डेंजर आहे. काय काय लोक जेवणाला पण नाव ठेवून जातात. काय एवढं चांगलं घर बांधलं जेवण लय बेकार काढतं. त्यापेक्षा आपण बोलवलेच नाही, चिमणीसारखं राहायचं बघा. एकच दरवाजा आहे का सांगा घरट्यात, त्याच्या 2 दरवाजे का 4 किल्ले असतात, 4 किल्ले असतात, पण आहे का सांगा एकच दरवाजा. ज्याला यायचं ये, पटलाच मर, खाली तोंड करून ठेवलंय. ज्याला जगायचंय त्याला ती परवरिश करतात. आम्ही पाळतोय खरं सांगायचं पोरांना, आम्ही परवरिश करत नाही पोरांची. कसं माहिती एक उदाहरण सांगतो. वाघ ना परवरिश करतोय आणि कुत्रं ना मुलांना पाळते. जाताना जर समजा रस्ता क्रॉस करताना एक नाला लागला, एकदा तुम्हाला सांगतो, रस्ता क्रॉस करताना नाला लागला, कुत्र्याचं पिल्लू, कुत्रं उडी मारून गेलं, कुत्र्याचं पिल्लू त्या नाल्यात पडलं, कुत्र्यानं वडून काढलं, घाण झालेलं पिल्लू तसंच घेऊन गेलं. तोच नाला क्रॉस करताना वाघ होता, वाघ गेला नाला क्रॉस करायला, वाघानं उडी मारली, वाघाचं पिल्लं आलं, उडी मारताना नाल्यात पडलं, वाघानं फाडकन एका दांडक्यात संपूर्णच टाकलं. चुकचूक काय करायचंय, अवजी इथेच नाल्यात पडते, ती पुढे जाऊन मोठा वाघ काय होणार आहे ते म्हणून, बरोबर आहे की एवढा नाला पास करू शकत नाही तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. माझा सुदेव काय असू वाघ व्हायचा आहे ना, तर त्याला नाला पास करता आला पाहिजे. ज्याला नाला पास करता येत नाही ते आयुष्याची परीक्षा काय पास करणार आहे, बरोबर आहे ना. मग तिथंच मारून टाकलं त्याला. मला ही वाघाची अवलादच नाही. असं राहायला पाहिजे, हिमतीन राहायला पाहिजे. आम्ही काय इमोशनल गाडी द्यायची, बाळ हळू जा पडची, बरोबर काशी करता येते, पडत येते, गुडघं मोडून येते, डोळा मोडून येते, कुठेतरी डोकं मोडून घेऊन येते, त्याला दवाखान्यात न्या आणि त्याला ते इकुलते एक पोरगं दवाखान्यात. काय करायचं, असं झालं तसं झालं, आम्हीच आगावपणा करायचा, आम्हीच म्हणायचं पडशील बघ. कशाला काय, असंच चला, हिंमत ठेवा, आजपासून हिंमत ठेवा. अशक्य काहीच नाही. आपल्याला आजारातून बाहेर पडायचं आहे ना, हिंमत पाहिजे. आणि जर घ्यायचंच असेल तर आयुर्वेदिक घ्यायचं. आयुर्वेदिकला पर्याय नाही. तुम्ही म्हणणार असं कसं, साईड इफेक्ट आहे का? मग आपल्याला माहिती आहे की नाही आयुर्वेद कोणाचा आहे? भारत देशाचा आहे. जगानं मान्य केला हाच नमस्कार ओके कोविड मध्ये हातात घातला की कार्यक्रमच बरोबर केला का नाही? बरोबर. जग असं नमस्कार करायला लागलं आणि तुम्ही आम्ही काय करतोय, अजून ते हातात घालतोय, आहे की नाही? हॅलो हाय बस ते काय बघ मग. तर असं काही करायचं नाही. आणि तुझं आहे तुझं पाशी म्हणून सांगतो, सांगितलंय ना आपलं आपल्या जवळ आयुर्वेद दिलंय. झाडं वनस्पती आता बाहेरच्या देशात नाहीत असल्या आयुर्वेदिक वनस्पती, औषधी वनस्पती नाहीत कुठल्या देशात. सगळ्यात जास्त भारत देशामध्ये औषधी वनस्पती आहेत. 92% औषधी वनस्पती आहेत. 92%. अहो निसर्गासारखी ताकद आहे का कुणाला सांगा? द्या बघू हे ऊन पाडून रात्रीचं कोणतरी आहे का सांगा? शक्य आहे का? पाऊस पडा पाहिजे, इच्छेनुसार कोणाला पाऊस पडू शकतोय का? नाही. निसर्गाने ठरवल्यानंतर निसर्ग पोकल्यावर काय होतंय, निसर्गाची ताकद आम्ही सांगायला पाहिजे का तुम्हाला? अरे बाबा जंगलाच्या झाडांना कोण जाते खत पाणी घालायला, कोण जाते काय करायला सांभाळायला, पण ती कशी जगले. आणि आपण कुंडीत लावलेलं सारखं हलवायची, माती हलवायची, त्याला खत घालायचं, त्याला पाणी घालायचं रोज.
आहेस का बाळ, जिवंत आहेस का बाळ, आणि बाळ होते काय 2 वर्षाने एवढं होते की एकच फुल लावून दे. झाडाला फुल लागलं, आपण लावल्या झाडाला फुल लावलं, ये आणि मर आता ते काय त्याचं. जंगलात आलं तर बघायला पाहिजे, जंगलातलं वातावरण वेगळंच आहे. जंगलातला वाघ करा आपल्या मुलांना, स्वतः पण जंगलातलं राहायचं, हे लक्षात ठेवायचं. आणि घ्यायचं तर आयुर्वेदिक घ्यायचं, तुझं आहे तुझं पाशी. एक असंच होतं, काय करायला माहितीये का, रात्रीची वेळ होती, रस्त्याच्या कडेला लाईट होती, त्या लाईटच्या खाली काहीतरी शोध आला. एक मित्र त्याच्याजवळ गेला, परत आला, जाताना पण शोधत होतो आणि येताना पण शोधत होतो. मित्र म्हणला, अरे बराच वेळ झाला बघतोय, काय शोधतोय? काय नाही म्हणलं, घराची किल्ली पडली, घराची किल्ली पडली, जरा मदत करी की म्हणला, शोधू लागली. ते बी शोधायला लागलं, त्यांचा पण अर्धा तास गेला. अर्ध्या तासानंतर त्याने विचारलं, नेमकं बघ मला सांग कुठं पडली होती? तर ते म्हणला, घरात पडली होती. मशाने म्हणला, इकडं कशाला हुडका आला? नाही, घरात लाईट नाही म्हणला. आता घरात लाईट नाही म्हणून इकडं हुडकायला आलास का तू? इथं सापडणार आहे का? जिथं पडले तिथंच बघायला पाहिजे ना. आणि आपल्याला प्रत्येकाला आहार जो आहे, आता पंचपक्वानाचा जो आहार आहे, फक्त भारत देशातच आपल्यालाच खायला मिळतोय, बाहेरच्या देशात नाही का पंचपक्वान? हा, म्हणजे इथल्या वातावरणानुसार, इथल्या राहणीमानानुसार हे सगळं तयार केलेलं आहे. इथल्या माणसाने गोड खाल्लं पाहिजे, खारट खाल्लं पाहिजे, आंबट खाल्लं पाहिजे, तिखट खाल्लं पाहिजे सगळं. हे इथल्या वातावरणानुसार हे पूर्वीच्या लोकांनी विचार करून सगळं केलेलं आहे. आणि आम्ही काय करतो, त्याच्या विरोधातच जायचं. थंडीत गरम कपडे घालायचे, उन्हात जायचं नाही. काय होते, स्किन बर्न झाली तर, काळी पडली तर. कावळ्यानं कधी विचार केलाय का, एवढा काळा आहे मी काय करू, आत्महत्या करू का, मरू का, कुठेतरी सावलीत बसून बघू का गोरा होतोय का, कुठल्या दवाखान्यात जाऊन बघितलंय, मला जरा गोरं व्हायची क्रीम द्यावं, सगळी काळा कावळा म्हणतात मला, आहे का म्हणलंय का? त्याला ऍज इट इज एक्सेप्ट केलंय, जसं आहे तसं मान्य आहे. तुम्हाला काय वाटतंय, आजोबालाची केस गळती होईल नसेल, ते कुठे जाऊन शॅम्पू मागतंय का? केस गळती जास्त व्हायला जरा शॅम्पू द्यावं. पण एक तरी आजोबा आहे का ते टकलं झालंय? काय बघितलं? आम्ही काय 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 लावतोय तरी बी छप्पर उडलंय आमचं. असा हात फिरला तर हाताला केस लागतात. एवढं आपण खाणं पिणंच ओके नाही हो. पत्ते पाणी आजपासून पाळायचं नाही. शुगर आहे म्हटलं तरी खा आणि मर. तिकडं भजी वडा काय काय ठेवतात की नाही, ते आधीच खायचं. उद्या मरायचे आज मरायचं, त्यात काय बरोबर. पण खाऊन पिऊन निदान समाधान तरी. आज आत्मा परमेश्वर आहे, परमेश्वर मारायचा आणि तुम्ही आपलं नाव इच्छा आहे करत नाही, पोट खाऊ शकत नाही असं करत का उपयोग आहे? आत्मा मारायचा, द्या ना पंचपक्वानाचं ताट रोज खायला आत्म्याला, कशाला काय होतंय? आणि व्यायाम करायचा, नुसतं खायचं नाही, नाही तर खावं म्हटल्यावर खाल आणि असं घ्या. मला तुम्हीच सांगितलं होतं. परवा एक ठिकाणी गेलो होतो, तिथं मोठे अधिकारी आहेत, ते म्हणले हा डॉक्टर साहेब या 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 म्हणले, नमस्कार नमस्कार, मी तुमचं फॉलो करतोय, मी कुठलेही पत्ते पाणी पाळत नाही बघा, सगळं खातोय. मग म्हणलं बरं आहे, चांगली गोष्ट आहे, पण मला वजनच कमी होत नाही. म्हणलं व्यायाम करता की नाही, तेवढं जमत नाही बघा. आता खायला जमतो व्यायाम जमत नाही, मग काय उपयोग नाही. हो का, आजारातून बाहेर पडायचं असेल ना, हिमतीची गोळी घ्यायची. हिम्मत, कधी नाही कधी कार्यक्रम होणारच आहे, त्यामुळं हिमतीची गोळी घ्या. आणि जर घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक घ्यायचं. आमच्या इथं पण आहेत औषधं, आमच्या इथं पण आहे, ती बरी व्हायसाठी आम्ही काढल्या का, असंच उगाच नुसतं काहीतरी केलंय. ते घेतल्यावर बरं व्हायला पाहिजे का नको? बरोबर. ते बरीच लोक काय करतात, नाही हो मला ऑपरेशन सांगितले गुडघ्यांचं, एवढ्या औषधात कमी येईल का? शंका घेतली तर होणार नाही. सुवर्ण भस्म खाऊन शंका घेतली तरी सुद्धा तुमचा काय उपयोग नाही. शंका घेऊ नका, कुठल्याही गोष्टीत शंका घ्यायची नाही, अजिबात नाही. हे कशासाठी? आम्ही काय खुळे आहे का माणसं सांगा बरं? आम्ही असं म्हणतोय का आयुष्यभर माझं घेत राहावा? थोडक्यात घ्यायचं आणि थोडक्यात बरं व्हायचं. डॉक्टर आमचे आतले देतात, नाडी बघून देतात. त्यांनी नाडी बघितली की आम्हाला कोणाला मशीनमध्ये घालायला लागत नाही. मी तर तोंड बघूनच सांगतोय, गंभीर तोंड, बीपीची गोळी. अरे हसलच नाही तर अहो, एक एक जण हसत नाही, मुळव्यात लक्षात घ्या. असं तोंड काय सांगायचं, हसतच नाहीत माणसं का? कोणाच्या विकत आणायला लागतंय का काय? काय जरी केलं तर. एक जण परवा एका कार्यक्रमाला गेलतो, एक आणून ठेवलं होतं, ठेवलंच म्हणायला पाहिजे होतं त्याला, हसतच नव्हतं. काय तरी झालं
अहो मला शंका आली खरंच की तुम्हाला काय, मला शंका आली. त्याच्या बाजूला एक ताई बसल्या होत्या, म्हणलं ताई त्या आहेत तरी का बघा काय गेल्या. त्या ताई म्हणल्या आहेत 25 वर्षाला आणतोय त्याच्याबरोबर ते आहेत म्हणलं. हा म्हणली लग्नात सुद्धा म्हणजे 5 मिनिटांना हार गाठला. बडजी सांगत होता हार घाला तरी घालता तो गेला आणि मग गाठला म्हणली लग्नात सुद्धा. म्हणली माणसं घालून देत नाहीत लग्नात हार, तरी माणूस उडी मारून हार घालतोय. मी मान असं करून उभार तरी 5 मिनिटं असं उभारलेलं असं नाही म्हणाली. सगळं जेवढेशी सगळं झालं म्हणली की कधी हसल्याच नाही. तुमचं ऐकून हसलं तर करा प्रयत्न करा म्हणली. म्हणलं करूया झाला त्यात काय अवघड आहे म्हणलं. गेलो साहेब म्हणले नमस्कार. एका मोठ्या कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर होते. मी म्हणलं साहेब काय करता. ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. मी म्हणलं एक विचारू का. हा विचार. एखादी गाडी जर तुमच्याकडे आली, नवीन गाडी नेली आहे आणि 4 दिवसांना आली की सारखी जरा खराब होते, बंद पडते, जरा बघा म्हणून, तर काय करता. रिपेअर करतो सोडून देतो. म्हणलं हसत सांगा की रिपेअर करतो सोडून देतो. म्हणलं तरी पण रिपेअर झाले 4 दिवसांना आणि परत तो आला रागावून. काय हे तुमचं चाललंय, माझी काय गाडी सारखी काय ठीक करणार आहे का नाही. मग व्यवस्थित बघतो, एक दिवस ठेवून घेतो, व्यवस्थित बघतो, ठीक करतो आणि सोडून देतो. म्हणलं तरी 4 दिवसांना आणि परत तुम्ही आलं का, लईच भडकला आणि आला. नाही तुम्हाला काय जमतंय का नाही म्हणायला. काय असं तसं नाही. मग इंजिनियर बदलतो, रिपेअर करतो, 4 दिवस ठेवून घेतो. आता 1 दिवसाहून 4 दिवस ठेवून घेतो, रिपेअर करतो आणि सोडून देतो. तरी फॉल्ट निघाला नाही. म्हणलं तरी बरं नाही त्या गाडीला. ती गाडी आजारी पडाली, सारखी बंद पडाली. मालक आता आला आणि म्हणला नाही मी मला केस करणार, अमुक करणार, तमुक करणार म्हणायला लागला. तर काय नाही, जिकडं आल्या तिकडं पाठवतो. पण तुम्ही कधी जाणार म्हणजे जिकडं आलाय तिकडे. असंच नाही काय नाही. तुम्ही कधी रिपेअर होणार. रिपेअर व्हा, आज बरं व्हा, हसत खेळत राहा, आनंदात राहा, कुठल्याही पद्धतीचे टेन्शन घेऊ नका. हे टेन्शन जास्त होते. आम्हाला 7 पिढ्यांची काळजी आहे पुढे. हे म्हाताऱ्या तरी मरत नाहीत, लक्षात ठेवायचं. की मुलाचं लग्न बघितलं की मारायला मोकळी. लग्न झाल्यावर सुनाचं तोंड बघितलं, दुसऱ्या दिवशी म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही. नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय. सुनावरनं नातवावर उडी मार. नातवाचं तोंड बघितलं, नातू झाला कळल्यावर म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही. हातपाय चालू आहे तोवर. पण त्याला सांभाळायला कोण नको का. त्याला आजीचं सुख नको का. आजी पाहिजे नातवाला. बरं ठीक आहे सांभाळस. आता तो 10वीत गेला, 10वीचा निकाल ऐकावे, म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही. म्हणजे आता एवढा मोठा झालाय, त्याचं लगीन बघितल्याशिवाय मारतात. आणि चुकून आपण त्यातनं जर नंबर आलाच तर त्या नातवाला बोलवून म्हणजे तुझ्या पोटाला मीच येणार आहे. म्हणजे तू आमचा पाठलाग सोडूच नको. जाणार का ते जायचं नाही का. काय ठेवलंय हे. काय लोक लय टेन्शन. हे घर बांधायचं 2 BHK 2 बेडरूम. एखाद्या बेडरूम मध्ये भरून पडायचं. काय होतंय त्याला. हे हॉल मध्ये फेऱ्या मारतायचं कर्ज कधी भेटणार. मग बेडरूम बांधलेच कशाला. हॉलच करायचा ना सगळा. मार फेऱ्या सगळ्यात. हे गाडी घ्यायची, हप्त्याचं टेन्शन. चुकून माकून कसं असते. फोन आला वसुलीवाल्याचा, बायको पडते होते. बोल तू बोलते. बायको म्हणजे मी काय सांगू, काहीतरी सांग, मी याला म्हणून सांग. इथपर्यंत बायको कशी मी याला म्हणत. हळूच बायको म्हणते संडासला गेले. अर्ध्या तासानं परत फोन केला, अजून बाहेर यायचे. अर्धा तास संडासात काय करते. वसुलीवाला दारातच उभा राहिला असतो. हे असलं बायकोला टेन्शन द्या, पोरांना टेन्शन द्या. तू फोन उचल, मी फोन करायचंच नाही. गाडी घ्यायची, महागातली घ्यायची, भारीतली घ्यायची, ब्रँडेड एकदम घ्यायची. BMW, मर्सिडीज, ऑडी, रेंज रोव्हर, जाग्वार असलं काय तर हात्यार घ्यायचं. 1/4 भरल्याशिवाय कंपनी देत नाही, हे तर मान्य. बरोबर. 1/4 भरायची. 3 महिने तुमच्याकडे बँक येत नाही बघा. 3 महिन्यात अशी तुबडायची सगळ्यांची घरातल्यांची हाऊस पिळून घ्यायची. बस बायकोला बसवायचं, गॉगल बिगल घालायचं नसतं. बस म्हणायचं, तिला म्हणायचं तू चालू. ती म्हणली येत नाही कुठं असं ठोक म्हणायचं. चालू मुलांना घ्यायचं, जिथं जाईत नाही तिथं बी घालायचं.
3 महिन्यात पाक बुक्का करायचं. 3 महिन्यानं बँकेचा माणूस दारात आला ना गाडी न्यायला, त्याला असं करायला पाहिजे, अरे देवा याला निघून काय मिळणार आहे, हात जोडायला पाहिजे, साहेब थोडं थोडं करून का असं काय तुमची गाडी नेत नाही आहे का नाही. आणि जरी समजा त्यातनं बँकेनं ओढून नेलीच, बिंदास राहायचं. आपण काय 3 महिन्यात हाऊस पिढून घेतलेलीच असते. 3 महिन्यात हाऊस पिढून घ्यायची आणि महागातली गाडी बघितल्यावर नाही तर शेजापाजाऱ्यांची तीच इच्छा असते की बँकेने जी ओढून न्यावी. शेजाऱ्यांची इच्छा पूर्ण झाली, आपली हाऊस पिटली, टेन्शन बघून घेतलं असं ते करायचं, आपण टेन्शन घ्यायचं. बरोबर आहे. असा आयुष्य राहायचं आणि असा आयुष्य जगायचं. उगाच काहीतरी आपलं उगाच ते गाडी घ्यायची, ते पेट्रोल बघा तिचं ते किती काटा पुढे गेला, त्याला ते हप्ता जवळ आला आणि बायकोला म्हटलं रात्रभर पाहिजे नाही, गाडीचं कसं करायचं, काय करायचं, मग देऊया का, मग विकूया का. विकायची नाही, विकून काय मिळणार आहे. तो बडायची नाही, सोडून द्यायची, बस हाऊस पिळून घ्यायची. त्या 3 महिन्यात नंबर लागणार नाही ह्याचा काय गॅरंटी आहे का आपल्याला. निदान हाऊस तरी भेटली. बायको म्हणत तरी मला मर्सिडीज मधनं मारता मारता शेवटच्या 3 महिन्यात माझी हाऊस फिरली, मर्सिडीज मधनं फिरवलं मला, आहे का नाही. मग काय टेन्शन घेऊ नका. आम्ही आहे सगळ्यासाठी, आम्ही आहे तुमच्यासोबत. तुम्ही कुठल्याही आजारांचं वगैरे टेन्शन घेऊ नका. जे काय घ्यायचं आयुर्वेदिक घ्यायचं, काही असू दे तुमचं, तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल. व्हॉट्सअप नंबर आहे, टीव्ही बंद आहे का नाही, व्हॉट्सअप नंबर देतो. काय जर समजा फोन नाही लागला तर व्हॉट्सअप करायचं, व्हॉट्सअपवरती तुम्हाला उत्तरं देतो. भेटायचं आहे अजून मोठ्या संख्येने या, पण हसत खेळत राहून काहीतरी मोठं काम करूया ना. बरोबर आहे का नाही. आपण काय बघायला पाहिजे, एक मोठं काम बघायला पाहिजे, काय ॲव्हरेज बघायला पाहिजे. हाँ काम करेंगे तो है ना, ॲव्हरेज वाला नाही, बढ़िया काम करेंगे, जिएंगे तो बढ़िया जिएंगे, जीना है तो बढ़िया जीना चाहिए, बस ऐसे नहीं जीना. जगायचं तर चांगलं जगायचं, मस्त जगायचं, मजेत जगायचं. कुठल्याही गोष्टीला कधी काय आजपासून वाटलं, तोडकर संजीवनीमध्ये फोन करा, घरगुती उपाय विचारा. अगदीच काय वाटलं, आम्ही आहे तोवर आम्ही जे काय करायला लागेल, जितका शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते करतो. आणि एवढं करायची काही गरज नाही. जर तुम्ही जर हिंमत ठेवला तर आम्हाला काय कोणाला प्रयत्न करायची काय गरज लागणार नाही. त्यामुळे या भेटा, अजून तुम्ही औषधं तुम्हाला पाहिजेत, काय पाहिजेत, पण पाया पडतो मर्यादित खावा, त्याच्यापेक्षा अन्न खावा. औषधं खाण्यापेक्षा अन्न खावं आणि अन्न खाऊन त्याच्यानंतर व्यायाम करा. हळूहळू औषधातून सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आपण. बरोबर आहे. बरेच लोक म्हणतात नाही मी बरं व्हायला आलोय, मग बरं व्हायला आलास तर सोड बघू औषध. नाही होते काय, अचानक लाखवा मारला तर काय करू, आणि ते खाऊन मी मारणार आहे. कुठली औषध खाऊन 200 वर्ष कोण जगलाय सांगा बरं. मायकल जॅक्सन 3 कोटी रुपये रोजचा खर्च करत होता स्वतःवरती. सगळ्या जगदुनियेला माहिती आहे 3 कोटी, तरी 50ची आत्म्याला 150 वर्ष जगणार म्हणत होता. डोनर ठेवले होते, हृदयाचे डोनर, किडनीचे डोनर ठेवले होते त्याने. आहे का, वेळ आल्यानंतर कुणाचं काय चालत. त्यामुळं बिंदास्त राहा, निवांत राहा, खावा पिवा, व्यायाम करा. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा. आणि घरगुती उपाय करायचे, नैसर्गिक उपाय करायचे. निसर्गाला पर्याय नाही लक्षात घ्या, आहे का नाही. निसर्ग इतकी ताकद कुणाकडेच नाही. आता आत यायचं, थोडक्यात बोलायचं, डॉक्टर जेवढं देतात तेवढंच घ्यायचं, ते बिलकुल चुकवायचं नाही. नाहीतर बरीच लोक अर्धीच नेतो, एकच डोस करतो, कमी करतो. एक कोर्स पूर्ण करा बस. नाहीतर ते बरं वाटलं की काय लोक नेतात, खरं बरं वाटलं की अर्ध्यातच सोडून देतात. असं नको. एक डोस कंप्लीट झाला ना की त्याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. आणि एकदा बाहेर पडलं ना, हो का, माफ करा पण काय उदाहरणं देतोय ना ते थोडी लागतील, कारण भाषा कोल्हापूरची आणि खूप तळमळीने मी 35-40 वर्ष 30-35 वर्ष जरा काम करतोय, खूप तळमळीने. कसं ते गाढवाला जरी कळलं ना एकदा एका खाट्यात पडल्यावर ना, गाढव सुद्धा परत तिथं पडत नाही बघा, दुसरीकडून जाते. पण माणूस मात्र रोज उठून त्या बीपी शुगरच्या खाट्यात पडतो. रोज उठून सकाळी उठल्यावर ह्याच्या डोक्यात काय, मला बीपीची गोळी घ्यायला पाहिजे, मला शुगरची गोळी घ्यायला पाहिजे. आणि एकदा बाहेर निघालं तर त्यातनं बाजूला जायला बघत नाही. आणि परत बघायचं 8 दिवसांनी 15 दिवसांनी बीपीची गोळी सोडल्या, जरा बीपी बघूया काय, शुगरची औषधं सोडल्या, जरा शुगर चेक करूया काय. कशाला पाहिजे, बाहेर पडलाय तर जावा की पुढे, परत त्या खड्ड्यात कशाला यायला लागलाय तुम्ही. ते येऊ नका, त्या खड्ड्यात तुम्ही पडू नका परत. हे डोक्यात ठेवायचं. आजपासून आजारातून बाहेर पडायचं, हिंमत ठेवायची, निघायचं बघा, पुढे जायचं. कोण कुणासाठी थांबलेलं नाही. तुम्हाला वाटेल नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे, मी मेलो तर नवऱ्याचं काय, तुम्ही मरूनच बघा.
अरे काय सांगायचं, साडीच्या दुकानाच्या बाहेर प्लास्टिकची बाय असते की नाही, तिच्याकडे सुद्धा असं बघत होता हे कार्य करता. किती तुम्ही सुंदर असा टू व्हीलर वरती निघाला का नाही, शेजारी रस्त्याकडे उभारलं नाही, हळूच असं क्रॉस बघते, असं हळूच इकडं इकडं बघते, नजर जाते. आम्ही बी चुकलेलो नाही, तुम्हाला वाटलं मी नाही बघायचं, कीच पाठी म्हणायची आहे ना मी दबाग दडीची. तुम्हाला काय वाटलं, सगळ्यांच ती कथा आहे हो. आणि म्हणायचं नाही ना की ही वाटली का ती वाटली, पुढे बघ, पुढे ट्रक आला त्याच्याकडे बघ, तिकडे टरक्या नजरेनं बघू नको, तिरक्या नजरेनं तिकडं बघू नको, पुढे आलेली गाडी बघ. हे लय अवघड आहे. महिला म्हणलं तर लिपस्टिक लावणारी का नाही हसतच नाही बघा, का हो तुझं काय ढपलं बिपलं पडतात का? अहो मी असं म्हणत नाही लावू नका, लावा तुम्ही, इथंच काय सगळ्या तोंडाला मरकटा चालू, पण हसा की. हसताना असं समोरच्याचा गैरसमजच व्हायचा, असं असतात काय सांगतो ते साडी नेसल्या आरशात, साडी नेसल्या कळतेच की 30 वेळा आरशात असं करायचं. आणि त्यात आम्ही सेल्फीच एक लय उडाले त्यात तिथं मी सेल्फी. आणि एकदा मेल्यावर फोटो कसला लावायचा, असा लावायचा. काय कसं माणसाचा लावलाय का माकडाचा लावलाय कळणार नाही, कुठे गेलं असं काय ओळखायचं. उंदरासारखं तोंड करायचं, हसताना पण समोर. अहो ते गावाकडचे मित्र घेऊन गेलो मुंबईला, मला म्हणते सगळीकडे येईल तुझं, आम्हाला गोवा तर मुंबई दाखवली. मुंबईला मॉलला गेल्यावर एक साडी नेसून ताई होत्या, त्या आपल्या त्यांच्या शॉपच्या बाहेर थांबलेल्या. त्यांना आपण तिला असं गेलं असं तिच्या बाजूलाच उभारलं. मी म्हणलं काय झालं, चल की म्हणलं तिथं का उभारलं. नाही म्हणते तू जा मला म्हणाल. मी म्हणलं काय झालं, चल की म्हणलं तिथं का उभारलं. नाही तू जा रे म्हणते, तुला काही कळत नाही, तू जा मला म्हणलं. अरे काय झालं ते तर सांग. ते मला हळूच म्हणते, तिनं मला कुणीवलंय रे म्हणते, तू जा. असं आहे, असंच घेत राहा. असं बरं वाटलं तुम्ही हसत्याला ऐकून ना, असं हसायला पाहिजे, बिलकुल हसायला पाहिजे, नाहीतर ब्लॉकेजेस हसायचंच नाही. काय लोक तर आपण हसतात, काय लोक म्हणजे हसण्याचा प्रकार. एक जण का नाही काय तर असं वाटतंय ना त्याला त्या व्हायब्रेटरवर बसवले असं हसतात. काय हसतात कोणाच्या, एवढं हालायची काय गरज नाही. चला तर आत यायचं, थोडक्यात बोलायचं, थोडक्यात सांगायचं, सगळ्यांचं विचारत बसू नका. तर काय सवय असते माहिती आहे, तुमचं बोलता बोलता तुम्ही शेजारणीचं चालू करताय, मग तिची पण औषधं तुमच्यातच येतात, मग तिची पण आणि तुझी पण, दोघींची पण खा. बरोबर आहे का? पण कुणाचं पाहुण्यांचं विचारलं, काय काय लोक गॅप घेतात, काय लोक घेत नाही. सांगता सांगता गुडघे दुखतात बघा, आणि ती कमरेत तिच्या लय गॅप आहे. आता गुडघं तुझं दुखतात, कमरेत तिच्या गॅप आहे, आम्ही तुम्हालाच मसाज करायला पाठवतो. गॅप कुणाचा, तिचा. जाणार कोण, तुम्ही. तुम्ही म्हणता हाडून हाडून मोडून दिले, तिचं आहे तिचं करूया. तुम्ही उगाच काहीतरी सांगायचं आहे तर आम्ही सांगतो, पण त्यांची औषध तुम्ही घेऊन जाणार आहे का? नाही जाईल, त्यांची नाही, तुमची नीट नाही, सरळ नाही, तुम्ही त्यांची काही उगाच वेळ वाया घालवायचा आपला, तुमचा पण आणि त्या डॉक्टरांचा पण. आपलं विचार, तुम्ही बरं होण्यासाठी आला, तुमचं विचार आहे बाबा. 1-2 मिनिटं एक्स्ट्रा घ्या, पण तुमचंच विचार. कारण तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे, तुम्हाला बरं करायचं आहे, आणि तुमचं विचार तुम्ही बरे व्हा. मग त्यांना पाठवा वाटलं चालतंय, आपण त्यांना बघू, नाही असं नाही, आम्ही त्यासाठीच बसतोय. पण तुम्ही आलाय तर तुम्ही बरे व्हावं. ते मध्येच पाहुण्याचं घुसवायचं, मध्येच बहिणीचं घुसवायचं. महिला मंडळ लय डेंजर असते. बहिणीवरनं कधी तिकडं त्या आईवरनं स्वतःवरनं परत आणि सुनेवर जाती, कळतच नाही. आणि 4-5 जणींची औषधी 31 तर असं नाही करायचं नाही. आपलं सांगा, थोडक्यात बोला, थोडक्यात सांगा. आयुष्याला व्यायाम आणि हसणं असेल तर काही होत नाही. मेंदू फ्रेश राहिला ना की बस, एनर्जी कशात लागते, काय एनर्जी, मेंदूच फ्रेश नाही हो. मेंदू फ्रेश व्हायला हे इम्युनिटी वाढवा, अमुक वाढवा, तमुक वाढवा, कशासाठी काय असते. मेंदू फ्रेश राहिला की माणूस एनर्जेटिक राहतो, आणि व्यायाम केला की सकाळी ऑटोमॅटिक एनर्जी ती मेंदू फ्रेश होते. हसल्यानंतर मेंदू फ्रेश होतो. मेंदूसाठी काय व्यायाम आहे सांगा बरं, असं हलवत बसायचंय का? काय करायचं? हसल्यानंतर बघा
तुम्हाला जर बघायचं असेल तर पुढे या. हसलीत ना सगळ्यांचे चेहरे बघा की ब्युटी पार्लर मधून आले का होत्या. आणि जरा गंभीर काहीतरी विषय बोलायला का नाही असं वाटतंय का आलं असेल. एक एक जण बस स्टॉपला थांबलेला असते बघा, त्याच्याने आपला काही संबंध नसते तर त्याचं तोंड बघितल्यावर रागच येते. असं बघ. आणि लय डेंजर गोष्ट आहे. ही असली माणसं कशा माहिती आहे, कधी बायकोच्या डोक्यावर प्रेमानं कधी हात फिरवणारी नसतात. ही म्हशीवर फिरवतील. राधा ग माझी 2 लिटर दूध देते. असली माणसं म्हशीवर हात फिरवतील तर बायकोच्या केसातून डोक्यावरून कधी हात फिरवणार नाही प्रेमानं. लय डेंजर असतं. त्यामुळं असं खेळत राहावा, आनंदात राहावा, खुश राहावा. थोडक्यात या, थोडक्यात बोला. आता आत आल्यानंतर आम्ही ग्लास लावलाय. कारण काय होतंय, बरेच असे पेशंट आहेत की ज्यांना म्हणजे मोठ्या लोकांच्याकडे नाही बरं, काही पेशंटना मी स्वतः बघायला जातो ज्यांची परिस्थितीच नाही यायची किंवा ज्यांना खरंच खूप अडचण आहे, गोरगरीब असतील काय असतील. गरीब कोण राहिलं नाही घ्या, मी कोणाला गरीब म्हणत नाही, तो काही याचा नाही, पण खरंच एखाद्याची कंडिशन नाही तर अशा पेशंटना मी बघायला जातो. वेगवेगळ्या प्रकारे एक सोशल ॲक्टिव्हिटी करतो, त्यातून मी ते भेटतो लोकांना. सकाळी किंवा संध्याकाळी पण भेटतो, माझ्या वेळेनुसार मी जातो. पण त्यामुळे काय झालं असतं की कधी कधी माझ्या अंगावरती ते जंतू वगैरे काय राहिले, काय झाले तर ते कुठेही तुम्हाला व्हायरल होऊ नये म्हणून मध्ये ग्लास लावल्या. नाही तर तुम्ही म्हणा पैसे बिशे देतात काय, बॅग काय का लागली दरोडा का बॅग, असं काय नाही. आम्ही आरोग्य देतोय घ्या. आणि तसं तुम्ही काय गैरसमज फक्त करून घेऊ नका की हिनी कास का लावले. ते तेवढं सिक्युरिटी तुमची पण बघायला पाहिजे. मला इथं आलाय तर प्रत्येकाला बरं व्हायला पाहिजे. मी व्यायाम करतोय, मला एखाद्या वेळी सहन होतंय, शक्य आहे. आणि जरी नाही झालं तर मी एकटा मेलो तरी चालेल. आता जरी देव मला म्हणला नाही एवढा सगळ्यांना ओके करतो, मर चाडदिशी मर. हा, मी कुटुंबाचा आणि याचा माझ्या बायकोचं तसं नाही, पोरांचं कसं काय नाही, पॉलिशच्या काढल्यात ती म्हणतात मर आम्ही जगतो.